हॅलो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आम्ही काय दिवसभर व्हिडिओ नाही काढले, काल पण नाही काढले. मी बाहेर गेलेली काल म्हणून व्हिडिओ काढलाच नाही. रियांशी बघा, असं नको पुसू. रियांशीला आमच्या शिंका आली की लगेच फ्रॉकला असं वर करून पुसते. काल मी बाहेर गेलेली मग मी तिकडे काय व्हिडिओ काढलाच नाही. म्हटलं जाऊ दे तिकडे. आता मी आता संध्याकाळ झाली, हिला क्लासला सोडते आणि मग स्वयंपाक. आज मी ना काहीतरी वेगळा बेत बनवणार आहे. रियांशीला सांगायचं नाही आम्हाला तो. पण झालं आहे माझा मिक्सर खराब, आता खलबत्त्यात कुठून करणार आहे असं. दिवाबत्ती करायची आहे मला अजून, आता करून घेते. रियांशी तू काय बघते? रियांशीला फक्त मोबाईल पाहिजे. तर असं मी काढताना त्याला बघू दे त्याच्या पप्पाला. आई व्हिडिओ काढते आणि ती मोबाईल बघते. कळलं? हे बघा, अगदी स्कूलमधून आल्यानंतर अर्धा तास मोबाईल ठेवत नाही ती. तिला किती वेळा आम्ही समजवतो पण ती ऐकतच नाही. आता तिथे जाऊन बसली. बघा, आमचे साहेब पलंगावर झोपलेत. त्यांना चहा प्यायला घेतलेलं खाली मी, पण परत त्यांना ठेवलं. हसतायत. पलंगावर आयुष्य काढणं खूप कठीण आहे. आता मीच आहे म्हणून आपली करते, पण असं कोणाला ठेवू नये पलंगावर. खरंच मलाच माझं वाईट वाटतं की काय हे. चल द्यायची, मी आता खाली जाते, तिला सोडून येते. चल, लिफ्ट दाब जा, लिफ्ट दाब जा. आमची लिफ्ट पण कधी वर येत नाही, मग उशीर होतो. फॅन दाखव मी. हां, फॅन दाखवतो. आम्ही काल बाहेर गेलेलो ना जरा, तर तिला फॅन, हा फॅन लहान पोरासारखे खेळ आहेत. माझ्याच डोक्यावर बसला तो. आता बघा, थांबा थांबा. उडतो तो. असं असं गेलं ना. आई पाटी. एवढी काठी आहे, प्लास्टिकचं आहे, तरी पण 10 रुपये घेतले. हे बघ असं, म्हणजे ते 10 रुपयाला काही किंमतच राहिलेली नाही आहे. असा तो नाचतो, असा 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 नाचतो तो. नाचतो. नाच रे मूळ. बरं झालं बाबा वाचले. बाबांना डोळ्याला लागेल ना. एकदा डोळ्याला लागलं तर नको ते व्याप. बाई मलाच नको ते व्याप होतील. त्यांच्या डोळ्या बिळ्यात गेलं तर. चल आपल्याला जायचं आहे खाली, कारण काय टाईम झाला आहे. चल ठेवू, मी तिला आता खाली सोडायला जाते. मला पण खूप काम आहे. चला. हे बघा मी कुठे फॅन ठेवते माझा. काय करशील, मी काय नाही. सोड ग. सिक्रेट पार्ट. चल, फॅन दाखवते, रिबीन दाखवते. चला आता. लपून ठेवलं तिने. चला, असंच व्हिडिओ बघा. मी बघते काय करायचं ते, दिवाबत्ती करताना दाखवते. चला. ना मी कारल्याची भाजी करते. हे बघा, कारली मी ना कापली, अशी बारीक पातळ कापायची आणि त्याला असं भाजून पाणी पिळून चांगलं मीठ लावून ठेवायचं 5 मिनटं. त्याचं पाणी पिळून चांगली चुरा करून घ्यायचा. असं चुरा करून घ्यायची आणि अशी भाजून घ्यायची. ते मी 2 कांदे घेतलेत. हे बघा, 2 कांदे 2-3 घेतले. छोटे छोटे होते, मोठे असतील तर 2च घ्यायचे. आणि आता ही भाजी ही बघा अशी चांगली भाजली गेली पाहिजे. तेल घाला नका घालू. आणि आता मी ही साईडला करते आणि मध्ये मी कांदा टाकते. तर मी अशी कारल्याची भाजी, कांदा भरपूर टाकायचा, मस्त छान लागते. आणि 2 मिरच्या टाकते. तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर आपण जास्त पण टाकू शकतो. ही भाजी अशी करून बघा. कांद्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, म्हणून मी आपल्या कारल्यामध्ये फक्त आता मी कांद्याला हे व्हायला मीठ टाकते. कारल्यामध्ये आपल्याला मीठ आहे. कांदा थोडा मऊ झाला की मी तेल टाकणार आहे. त्याला कांदा आणि तेल असेल ना, छान होते भाजी. थोडं तेल टाकते. आपल्याला जे पाहिजे तसं तेल पाहिजेच आहे भाजीला. तेलाशिवाय ही भाजी चांगली होत नाही. कांदा लाल करून घ्यायचा इथे मध्ये ठेवून. तोपर्यंत आपली साईडची कारली अशी
चांगली भाजतात अशी. एकदम भाजी कांदा आणि एकदम कारली टाकली ना तर ती भाजली जात नाही. इथे ना मी पाणीपुरी बनवणार आहे. मी ते खजूर आणि चिंच भिजत टाकले. पण ना माझ्या आज पाणीपुरी बनवायचा बेत नव्हता, तरी पण मी म्हणजे जाऊ दे, रोज रोज काय भाजी चपाती खायची, म्हणून मी भिजत टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे आज हे नाही आहे, मिक्सर नाही आहे. तर मी हे असंच चांगलं असं कोळसवून त्याला गाळून घेणार आहे. हे बघा, जरा खजूर घातले ना की असं, नंतर गूळ आणि थोडंसं लाल तिखट घालून उकळवणार आहे. तर मी वाटाणे भिजत टाकलेत, सफेद वाटाणे. ते आता मी मिक्सरला सफेद वाटाण्यामध्ये आपण एक बटाटा टाकायचा आणि आता ह्याचे 7-8 चांगल्या शिट्ट्या काढून घ्यायला ह्याच्या, म्हणजे आपल्याला तो रगडा बनवायचा आहे. तर 10-1 शिट्ट्या काढल्या तरी चालेल, मस्त रगडा असा बनवला जातो. हे बघा, असे वाटाणे मी भिजत टाकलेत. आता ते मिक्सरला नाही, कुकरला लावते. इकडे भाजी माझी होत आली म्हणजे कांदा लाल होत आला आहे. थोड्या वेळाने मी हे सगळं मिक्स करणार आहे. ते मी साईडला कारले केलेत ना, ही साईडला. आता मी त्याच्यामध्ये 2-3 कोकम टाकते. कोकम भाजीत आवर्जून टाकायचं, मस्त होते आणि सडसडीत होते, अशी सुटसुटीत भाजी होते. मग आपल्याला 2-3 कोकम टाकायचे. जसे तुमच्या कोकमवर आहे, म्हणजे कसे चांगले असतील वाईट असतील कोकमवर आहे आपल्या. 2 चांगले असतील तर 2च टाकायचे. चला, तर माझी अशी आज भाजी. आणि मी असं हे करणार आहे, भाजी म्हणजे मी ह्यांना लागते ना, म्हणजे ह्यांना चपाती भाजी करणार आहे आणि आम्हाला पाणीपुरी करणार आहे. तर मी आता ते करते. चला, तरी काही जास्त तुम्हाला हे करत नाही. भाजीचं आधी बघते. साहेबांना आमच्या चपाती किंवा भाकरी आणि कांद्याची भाजी देणार. आणि आम्हाला रोज आम्हाला पण खाऊन कंटाळा येतो चपाती भाजी, म्हणून मी हे करते. तर मला आता पाणीपुरीचं करायचं आहे, जरा वेळ पाहिजे. चला, तर माझी अशी भाजी. आता थोड्याने एक कांदा लाल झाला की आपण हे सगळं मिक्स करायचं आणि आपण चांगली परतून घ्यायची भाजी. ही भाजी एकदम कमी होणार, तिला खूप असे परतत राहायचं, लगेच तिला काढायची नाही, म्हणजे सगळं खरपूस झालं पाहिजे असं. अशीच ठेवणार थोडा वेळ. चला, बाय बाय. हे बघितलं ना, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि काय असेल तर मला हे करा, कमेंट करा. चला, बाय बाय.